श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील आपल्या स्वामींच्या स्वामी_माऊली 33 या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण नामस्मरण कसे करावे, नामस्मरणाचे काय चमत्कार आहेत, काय सावधानता आहे, काय धोके आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. नामस्मरण साधनेतील धोके. श्री स्वामी समर्थ नामस्मरण साधनेच्या पायवाटेने जेव्हा एखादा स्वामी सेवेकरी चालतो तेव्हा तो आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करतो या कृतीने अनेकदा फुशारून जाण्याची शक्यता असते. आपण कोणीतरी मोठे नामजप साधक आहोत, श्री स्वामींचे ज्येष्ठ सेवेकरी आहोत असे त्याला वाटू लागते. यातूनच उपासनेचा गर्व आणि ताठा वाढतो. हा ताठा वृत्ती कृती वाणीतून व्यक्त होते. इतरांबद्दल अकारण तुच्छतेची कमीपणाची भावना निर्माण होते. इतरांच्या नाम साधनेशी तुलना करण्याची प्रवृत्ती बनते. यातूनच स्वतःच्या नामजप साधनेकडे दुर्लक्ष होते. हे टाळावे. इथेच उपासकाचा अथवा सेवेकऱ्याचा घात होतो. या उपासनेची अंतर्ज्ञानाकडे जाणारी वाटचाल स्वतःसाठी असते. ती आपण उपासक आहोत असे दाखवण्यासाठी नाही, तर इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी पण नाही. पण कितीही साधना अथवा उपासना झाली अथवा केली तरीही सद्गुरूंकडून स्पष्ट आदेश झाल्याशिवाय मार्गदर्शन करू नये. अपवादात्मक स्वरूपात मार्गदर्शन करावयाचे झाल्यास श्री स्वामीच करते करविते आहेत. आपण फक्त वाढप्याचे अथवा पोस्टमनचे काम करणारे आहोत अशी विनम्र भावना त्या मार्गदर्शनामागे असावी. मी हे केले, मी ते केले, हे माझे ते माझे, मी असा आहे, मी तसा आहे, मी काहीही करू शकतो, मला अशक्य असे काही नाही, असं अहंकार मीपणाची भावना श्री स्वामींच्या उपासनेत अपेक्षित नाही. ही भावना उपासकाच्या उपासना हेतूचा मूळ उद्देशच नष्ट करते. उपासनेचे मूळ खराब करणारी आहे. त्यामुळे उपासना करूनही इच्छित फलप्राप्ती मिळत नाही. उपासनेच्या वाऱ्या अथवा फेऱ्या मात्र चालू असतात, पदरी लाभ मात्र शून्य. उलट अशा अहंभावी दिखाऊ उपासनेने काळ, वेळ, श्रम, वित्त इत्यादी अनेक गोष्टींचा अपव्यय होतो, अर्थात ऱ्हास होतो. यासाठी साधनेतील या धोक्यांवर पुढील उपाय करून पाहावेत. सावधानता. श्री स्वामी समर्थ नाम उपासना स्वीकारल्यावर अतिशय शांत मनाने प्रपंच म्हणजे काय, तो आपण कसा करतो, कसा करावा, त्यात आपली कर्तव्य काय याचा आढावा उपासकाने त्रयस्थपणे सतत घेत राहावा. थोडक्यात म्हणजे स्वतःचे आत्मचिंतन करावे. आपण आपल्याला प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधावीत. टीव्ही रोज पाहिलाच पाहिजे का? पत्ते कॅरमसारख्या खेळात वेळ दवडलाच पाहिजे का? वायफळ अनावश्यक गप्पा मारल्याच पाहिजेत का? या सर्वांचा जीवनाची उभारणी करताना किती उपयोग होतो, यासारखे अनेक प्रश्न स्वतःलाच विचारावेत. उपासनेसंबंधी आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करावे. त्यातून आत्मबोध करून घ्यावा. स्वतःची पायवाट स्वतःच तयार करून त्या पायवाटेने चिवटपणे चालण्याचा म्हणजेच श्री स्वामींची उपासना करण्याचा प्रयत्न करावा. काही साधक सेवेकऱ्यांच्या मनात असाही विचार येईल की चांगले खाऊच नाही का, उत्तम कपडे दागदागिने वापरूच नाही का, टीव्ही पाहूच नाही का, रेडिओ अथवा टेप रेकॉर्डची गाणी ऐकूच नाही का, कार्यक्रम ऐकूच नाहीत का, पत्ते कॅरम अथवा अन्य खेळ खेळूच नाही का, गप्पा टप्पा मारूच नाही का, ह्यात काय गैर आहे. एक ध्यानात ठेवावे, या सर्व बाबींना अध्यात्म किंवा उपासना मनाई करीत नाही. फक्त याचा अतिरेक करून स्वतःची शरीर प्रकृती, आर्थिक बाजू किंवा अर्थार्जन करण्याचे साधन इकडे दुर्लक्ष करणे गैर आहे. एवढाच याचा अर्थ आहे. पण अनेकदा उपासक भक्त सेवेकरी बंधू भगिनींचे अध्यात्मातील इष्ट देव देवतेबाबत, त्यासाठी करावयाच्या उपासनेबाबत भान सुटते. अन्य अनेक कारणाने आलेले अपयश, दुःख, यातना आदींच्या वास्तव कारणांच्या मुळाशी न जाता आपण देवालाच जबाबदार धरतो. काही बाबी देवावर ढकलून मोकळे होतो. बऱ्याच काही बाबतीत देवाचे निमित्त पुढे करतो. पण हे सर्वथा चूक आहे. हे केवळ हिंदू धर्मियांमध्येच नाही तर इतर धर्मियांमध्ये सुद्धा लागू पडते. फक्त देवदेवता भिन्न असतात इतकेच. परंतु ह्या अशा विचारसरणीने आणि कृतीने उपासनारूपी वृक्षाची मुळेच आपण खराब करतो. याचे ज्ञान आणि भान आपणास राहत नाही, हेच खरे. उपासना करणारे असे काही उपासक भक्त कारण मीमांसा न शोधता अथवा
काहीही न करता देवालाच वेठीस धरतात, देवालाच दोष देतात. हे सर्वथा चुकीचे आहे. श्री स्वामींना ही अशी वृत्ती, प्रवृत्ती, मानसिकता मुळीच आवडत नाही. हे उपासकाने लक्षात ठेवावे. कारणांचा वेध आणि शोध घेत उपासनेची मुळे कशी निरोगी, सशक्त, रसरशीत राहतील हे त्याने पाहावे, हीच अपेक्षा. उपासनेबरोबरच स्वतःच्या दररोजच्या जीवनात समतोल वृत्तीने वागल्यास शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्वास्थ्य लाभेल. ताणतणाव, रोगराई, कलह आदी प्रकार बंद होतील. उपासनेची, चिंतन मननाची बैठक नक्की पक्की होईल. जीवन व्यवहार सुरळीत होतील. यासाठी अर्थातच थोडा वेळ द्यावा लागेल. धीर धरा रे धीरापोटी, असती फळे रसाळ गोमटी, या संत वचनाचा निश्चितच प्रत्यय येईल. या ठिकाणी एक गोष्ट संक्षिप्त स्वरूपात सांगावीशी वाटते. फार पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा एका युवकाजवळ पेटलेला कंदील होता. त्याला एका गावाहून दुसऱ्या गावी जायचे होते, पण रात्र झाली, काळोख दाटला. हातात उजेड देणारा कंदील असलेला तो युवक काळोखाच्या भीतीने दुसऱ्या गावी जाण्याची वाट दिसणार नाही या चिंतेने एका झाडाखाली विसावला. दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते, पण ते कसे जाणार? तो हातात कंदील घेऊन विचार करीत बसला. तेवढ्यात तेथे जवळच्या झोपडीत वृद्ध म्हातारी आली. तिने कंदीलधारी त्या युवकास विचारले, का रे बाबा, का थांबलास? तरुणाने उत्तर दिले, आजी, रात्र झाली आहे हो. काळोख दाटलेला आहे, वाट दिसत नाही, मी पुढे कसा जाऊ? मला वाट कशी दिसेल? त्यावर ती म्हातारी म्हणाली, अरे तू खुळा आहेस का? तुझ्या हातात उजेड देणारा कंदील आहे. एक एक पाऊल कंदिलाच्या दिशेने प्रकाशात टाक. कंदिलाच्या प्रकाशात तुला तुझी वाट नक्कीच दिसेल. त्या वाटेने चालत राहा. तू तुझ्या इच्छित स्थळी निश्चितच पोहोचशील. म्हातारीच्या या उपदेशाने कंदीलधारी तरुणाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो उठला आणि स्वतःची वाट शोधत कंदिलाच्या प्रकाशात चालू लागला. हेच श्री स्वामी उपासनेचे मुख्य मूळ आहे. तुझा तूच घड, तुझा तूच वाढ, तुझा तूच जीवनाचा शिल्पकार हो, हेच उपासना सूत्र लक्षात ठेवावे. मनात हृदय सिंहासनावर राजाधिराज, योगीराज, लीलाधारी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोमन स्थापना करावी. त्यांच्या किमान नामस्मरण उपासनेला लागावे. उपासनेच्या तीव्र इच्छेने उपासनेचा मार्ग सापडत नाही. त्यासाठी पुढे पुढे जावे लागते. पुढे पुढे हाच उपासना मार्ग अधिक सुस्पष्ट, सुखकर आणि सोपा होईल. विचारपूर्वक, श्रद्धायुक्त प्रयत्नच उपासनेची वाट दाखवील. असाध्य ते साध्य करिता सायास तुका म्हणे, या उक्तीची प्रचिती येईल. उपासनेच्या मुळात सावधानता, सातत्य, मनोनिग्रह आणि सरळपणाचे खतपाणी घातल्यास उपासकास निश्चितच अतिशय मधुर रसाळ फळे मिळतील. पण हे साध्य करण्यासाठी धीर धरावा लागेल. पी हळद आणि हो गोरी असा झटपट मामला उपासनेत नसतो. तो नसावा. येथे हे नमूद केले पाहिजे की बहुसंख्यांना झटपट काहीतरी खटपट न करता फायदा हवा असतो. श्री स्वामींचे स्मरण करताच, त्यांची थोडीशी उपासना करताच त्यांनी मनोकामना पूर्ण करावी याची घाई तातडी अनेकांना झालेली असते, परंतु त्यातून अंतिमतः काहीही साध्य होत नाही. म्हणून उपासना निखळ, सरळ, सात्विक, अवडंबन विरहित असावी. मनीचा भाव तोच देवा ठाव, हे उपासनेचे मूळ सूत्र आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. याबाबत जगद्गुरू संत तुकाराम महाराज साधकाच्या किंवा उपासकाच्या एकूणच अवस्थेबाबत मार्गदर्शन करताना एका अभंगात म्हणतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाही. लोलुपता काय निर्देशने जिनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियाशी वचन, प्राण गेल्या जाण बोलो नये. संग सज्जनाचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. तुका म्हणे, ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरुप्रगा. हा अभंग उपासनेचे मूळ काय आहे, साधक अथवा उपासकाने उपासनेत कोणकोणती पथ्ये पाळावीत याचे मार्गदर्शन करणार आहे. उपासक ह्या वृत्तीने उदास असावा, म्हणजे षड्रिपू विरहित असावा. त्याला संसार प्रपंचात राहूनही त्याची आसक्ती नसावी. त्याने अतिरिक्त निद्रेस जिंकावे. आहार सात्विक व मर्यादित असावा. त्याने एकांतात अथवा समूहात स्त्रियांशी संभाषण करू नये. थोडक्यात म्हणजे उपासकाने जेथे तेथे मन गुंतून अथवा गुरफटून राहील ते सर्व निश्चयपूर्वक टाळावे. परमार्थ आणि प्रपंच ह्याचा योग्य तो विवेकी समतोल साधित राहावा. मनी नाही भाव देवा मला पाव, या सूत्रास
उपासनेत अजिबात थारा नाही. भक्तिविरहित उपासनेचे केलेले अवडंबर, मानलेला थाटमाट, षोडोपचारे केलेला झगमगाट हे सारं आंतरिक भक्तीशिवाय निरुपयोगी ठरतं. याचा अर्थ उपासनेमध्ये पूजे अर्चे, धूपदीप, नैवेद्य, वस्त्र, अलंकार आदींचा थाटमाट करू नये असे नाही. वातावरण निर्मितीसाठी ते ठीक आहे, परंतु याविषयी उपासना करता येणारच नाही असा अट्टहास मात्र धरू नये. प्राधान्य उपासनेला द्यावे. थाटमाट, नंतर आळस, चालढकल, अकारण उपासनेत खंड, अनियमितता इत्यादी उपासनेच्या मुळांशी कीड आहे. त्याचा वेळीच बंदोबस्त करणे म्हणजे उपासनेचा वृक्ष सशक्त करण्यासारखे आहे. उपासनेबाबत अनेक सल्ले दिले जातात, मतमतांतरे व्यक्त केली जातात, तेव्हा अपरिपक्व साधक भटकण्याची, चुकीच्या वाटेने दिशेने जाण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्या उपासनेचे मूळ काळजीपूर्वक सद्विवेक बुद्धीने तपासून घ्यावे. आता आपण उपाय बघणार आहोत. सोपे उपाय, कृतीशील विचार. 1. वटवृक्ष कुठेही असो, श्री स्वामींचा सगुण वास तेथे असतो असे मानून वटवृक्षाचे दर्शन घ्यावे. वेळ असल्यास तेथे एक चित्तावस्थेत बसून श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ हा जप करावा. 2. श्री स्वामींच्या फोटोची घरच्या घरी मनोभावे नियमित उपासना करावी. व्यावहारिक जीवन आणि आध्यात्मिक उपासना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजून उपासकाने आचरण करावे. व्यवहारात उपासनेकडे आणि उपासनेत व्यवहाराकडे दुर्लक्ष होऊ नये. दोहोंची विचारपूर्वक सांगड घालावी. प्रपंच आणि अध्यात्म दोन्हीही व्रतस्थ वृत्तीने करावेत. 3. तुम्ही कोठेही वावरत असताना जवळपास श्री स्वामी समर्थ केंद्र अथवा मठ, मंदिर असल्यास तुम्हाला शक्य असल्यास तेथे जाऊन श्री स्वामींचे मनोभावे दर्शन घ्यावे. दर्शन घेताना हार, नारळ, उदबत्ती शक्य झाल्यास खडीसाखर, कापूर, पेढे अर्पण करावेत. रिक्त हस्ते देवदर्शन घेऊ नये असा संकेत आहे, पण तसे अर्पण करता येणे शक्य नसले तरी मनास खंत वाटू देऊ नये. शुद्ध भक्तिभाव अर्पण केला तरी पुरेसा असतो, हे लक्षात ठेवावे. 4. जेथे कोठे श्री स्वामींच्या पादुका असतील तेथे जाऊन त्या पादुकांचे अनन्यभावे दर्शन घ्यावे. ते ब्रह्मांड नायक असल्यामुळे त्यांचा वास अथवा अस्तित्व, त्यांच्या पादुका, मठ अथवा केंद्र हेच आहे आणि इतरत्र नाही असा संकुचित विचार मनात आणू नये. ते सर्वव्यापी, सर्वत्र आहेत हा भाव सदैव मनी ठेवावा. एक दृश्य स्वरूप म्हणून त्यांच्या स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे हा भाव येथे आहे इतकेच. या चराचरात अनुरेणू श्री स्वामी आहेत. त्यांच्यासाठी आपण आपले हृदयसिंहासन अनन्य भक्तीने खुले ठेवल्यास ते केव्हाही सहजपणे त्यावर विराजमान होतील, एक वेगळीच अनुभूती देतील. हा भाव मनोमन सदैव दृढ असू द्यावा. श्री स्वामी समर्थांना नैवेद्य. आपण दररोज जो साधा शाकाहार घेत असतो त्याचा भोजन करण्यापूर्वी नैवेद्य दाखवावा. त्यांना कांदा भजी, कडबोई, गोड गरमागरम पुरणपोळी, खीर आदी स्वामींना प्रिय पदार्थ असावेत. प्रसंगानुरूप अधूनमधून याचाही नैवेद्य दाखवावा. हा नैवेद्य सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. नैवेद्य भरपूर 1-2 माणसांचे पोट भरेल इतका असावा. पुढील पद यावेळी म्हणावे. प्रेमभावे भातुके नैवेद्य हा केला, तनमन अर्पण करुणी तुझला वाहिला. मूळ शून्य स्वरूप रूपीही मिळाला, भ्रांत विभव कृपे सहजची नासाला. निजानंद रंगरूपी हो भरला, आनंदाचा नात भावे डुलविला. प्रेमभाव भातुके नैवेद्य हा केला, तनमन अर्पण करुणी तुझला वाहिला जसा.